1914 ते 1918 या दरम्यान जगामध्ये पहिलं युद्ध झालं. हे युद्ध युरोपमधून सुरू झालं आणि याच्यामध्ये त्यावेळेसच्या संख्येनुसार जवळजवळ 1.6 कोटी लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर युद्ध चालू झालं 1939 ते 45 दुसरं महायुद्ध चालू झालं. त्याच्यामध्ये इटली, जपान यांच्या विरुद्ध इतर देश असं ते युद्ध चालू होतं. जपानवर अणुबॉम्ब हल्ले झाले आणि आत्ता तिसऱ्या युद्धाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इस्रायलला ही भीती आहे की इराणने अणुअस्त्र बनवत आहे आणि ह्या भीतीतूनच इस्रायलने आणि अमेरिकेने हे इराणवर हल्ले केले आणि इराणचा सर्वोच्च प्रमुख मारला गेला. त्याच्या प्रत्युत्तर दाखल इराणने देखील इस्रायलवर हल्ले केले आणि इस्रायलच्या तेलाच्या ज्या भट्ट्या आहेत त्या थेट उडवून दिल्या. याचा परिणाम जगाच्या बाजारपेठेवर नक्कीच होईल, कारण हे जे देश आहेत हे जगाला तेल पुरवठा करणारे देश आहेत आणि तुम्हाला माहीत असेल डिझेल, पेट्रोल, LPG ह्यांमुळेच सध्या चढाओढ चालू आहे. अमेरिकेला देखील असं वाटतं की आपण जगावर राज्य करावं आणि ह्याच हेतूने अमेरिकेने काय केलेलं आहे, इराणवर इस्रायलच्या मदतीने हल्ला घडवून आणलेला आहे. कारण ज्याच्यापाशी जास्त तेल तो भविष्यातला श्रीमंत देश राहील आणि ह्या हेतूनेच हे युद्ध खेळलं गेलेलं आहे. तसं पाहिलं गेलं तर इराण आणि इस्रायलमध्ये चर्चा चालू असताना अमेरिकेने की हातापायी करणं गरजेचं नसतं. मात्र अमेरिका ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ देश होण्याची स्वप्न पाहत आहे. तुम्हाला माहीत असेल भारत आणि पाकिस्तान युद्धादरम्यान देखील अमेरिकेने भारत-पाकिस्तान युद्धाची विरामबंदी केली. ॲक्च्युली अमेरिकेचा ह्याच्यामध्ये काहीही संबंध नव्हता. भारताला एक मोठी संधी आहे. ज्याप्रमाणे इंदिरा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक अलिप्तवादी धोरण तयार करून जगामध्ये भारताचा ठसा उमटवून दिला, त्याप्रकारे भारताला आता सध्या संधी आहे. मात्र भारत सध्या तरी कोणती थेट भूमिका घेत नाही. न्यूट्रलच्या भूमिकेमध्ये सध्या तरी भारत दिसत आहे. ह्या युद्धामुळे जगात महागाई वाढेल. तुम्हाला माहीत असेल फळपिकांवर ह्याचा परिणाम होईल आयात निर्यात धोरणामध्ये. तसेच बरेचसे लोक बेरोजगार होतील. भारतामधील जे लोक इराण आणि इस्रायलमध्ये बेरोजगार आहेत ते जे रोजगारीत आहेत ते देखील बेरोजगार होईल. शेवटी ह्याचा सार एकच आहे की युद्ध हे कोणत्याच देशाच्या हितात